छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है। नाही नाही, या बाबाची काही चूक नाही, कारण या बाबाला आधी स्क्रिप्ट दिली, नंतर तो बाबा असं म्हटला. आता तुम्ही हे असे वक्तव्य फक्त नागपूरमधूनच ऐकले असतील, याच्या पलीकडे तुम्ही ऐकले का? नाही. तर मित्रांनो, विचार करा, या बाबाला आधी स्क्रिप्ट दिली, नंतर तो बाबा असं बेताल वक्तव्य बोलला. कारण या धीरेंद्र शास्त्री महाराज हा एवढा मोठा स्वतःला समजतो, याला खरोखर छत्रपती शिवाजी महाराज इतिहास माहित नसेल का? कारण याला जे आयोजित करणारे लोक होते ते तुम्हाला माहित असतील कोण होते, आणि हे बेताल वक्तव्य नागपूरमधूनच काय ऐकायला मिळालं असेल बरं? ह्याच्या पाठीमागे देखील तुम्हाला माहित असेल कोणाचा हात असेल. तर मित्रांनो, विचार करा, हा बाबा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांचा मुकुट ठेवला. हे इतिहासाला ना शोभणार आहे, कारण ह्याच्या पाठीमागे एक मोठा हात आहे, तो तुम्हाला माहित असेल. याला कोणी तिथं आयोजित केलं आणि भाषण सुरू होण्याच्या आधी कोणी त्याला स्क्रिप्ट दिली आणि हा बाबा नंतर बरळला, म्हणजे धीरेंद्र शास्त्री. मित्रांनो, विचार करा, त्या व्यासपीठावर लहान मोठी माणसं नाहीत, मोठाले माणसं आहेत जे भारतभर प्रसिद्ध आहेत. आता हा बाबा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करताना थकले. जेव्हा हा बाबा तिथं म्हटला होता, तिथं त्याच्या दोन कानफडे मागत त्याला लोकांनी उठून चपली मारायला पाहिजे होतं, परंतु तिथे समोर बसणारे सर्वसामान्य माणसं नव्हते, कारण तिथे सर्व RSSचे लोक पुढे बसले होते. आणि असं बेताल वक्तव्य म्हटल्यानंतर ते लोक टाळ्या वाजतात, आणि व्यासपीठावरचे लोक ही मूर्ख ते पण टाळ्या वाजतात. त्यांचा विषय सोडून द्या, त्यांना फक्त बदनामीच करायची आहे. कारण अशा काही वार्ता सोडून द्यायच्या आणि महाराष्ट्रभर आणि देशभरात की वेगळीच अफवा उठायची वगैरे वगैरे, हे असे बेताल वक्तव्य करणारे तिथेच लोकांनी त्याला चोप द्यायला पाहिजे होता, परंतु असं झालं नाही. कारण तिथले सर्वसामान्य आणि शिवप्रेमी नसतील किंवा ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते लोक कदाचित नसतील, कारण तिथे सर्व मनोवादी आणि RSSचे लोक होते, म्हणून ते व्यासपीठावर आणि बाहेर जाऊन टाळ्या वाजतात. आणि देवेंद्र फडणवीस नंतर येतात आणि म्हणतात, हो हे खरोखर चुकीचे नाही, हे झाल्यावरच बोलून दाखवतात. जर तुम्हाला आधी माहित होतं तर ह्या बाबांना महाराष्ट्रातून बोलावतं तरी कशाला? तुम्हाला खरोखरच माहित नाही की धीरेंद्र शास्त्री तिथे येणार आहे आणि असे वक्तव्य करू शकतो? नाही, परंतु तिथे आधी स्क्रिप्ट होती, नंतर तो बाबा असं बोलतो, हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. कारण आता ही गोष्ट साधी नसून, कारण ह्याच्या पाठीमागं ह्याच लोकांचा हात आहे, त्या व्यासपीठावर बी तेच लोक आहेत आणि हे बेताल वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रात पुन्हा असे वाद होतात. आता काही दिवसांनी हे बाबा, जास्त दिवसाचा नाही बरं का, ह्याच्या आधी ही आसाराम बापू हा व्यक्ती स्वतःला खूप मोठा समजायचा, नंतर त्यांनी काँग्रेसने त्याला आतच टाकलेलं आणि ह्या बाबाचा जास्त दिवस कार्यकाळ असणार आहे, कारण सत्ता पलट होत असते, नंतर ह्या बाबाचा पण नंबर लागू शकतो. परंतु ह्या बाबा स्वतःला एवढा महान समजतो, भारतभर प्रसिद्ध आहे, एक मोठा स्वतःची छबी निर्माण करतो. जसं की महाराष्ट्रात खरात होता ना, तसा भारतातला खरात असू शकतो. जास्त दिवस हा बाबा देखील राहणार नाही, परंतु असं वक्तव्य जर महाराष्ट्रामध्ये येऊन न शोभणार करत असेल ना, युवा पिढीला ह्यांच्यामध्ये असं विष पेरायचं की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, पुढच्या पिढीला सांगायचं हे RSSची एक जी काय टीम आहे, हे असे बेताल वक्तव्य लोकांना बाहेरच्या आणून हे असे स्टंटबाजी, अशी मूर्खपणा करतात. तर मित्रांनो, तुमचं यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा, आणि लोकसंग्रह YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थांबूया.